नमस्कार मंडळी, दिवाळीच्या मंगलमय वातावरणात आज आपण एका महत्त्वपूर्ण विधीबद्दल जाणून घेणार आहोत. तो म्हणजे यमदीपदान. हा विधी का करतात, याचे पौराणिक महत्त्व काय आहे आणि अकाली मृत्यूची भीती टाळण्यासाठी हा दिवा कसा आणि कोणत्या दिशेला लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याचा एक विशेष विधी आहे. मृत्यूची देवता यमराज यांना समर्पित असलेला हा दिवा कुटुंबाला अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी दान केला जातो. यमदीपदान करण्यामागे एक पौराणिक कथा आहे, ज्यानुसार एका राजाच्या मुलाला लग्नाच्या 4थ्याच दिवशी मृत्यू येणार होता. पण त्याच्या पत्नीने रात्री घराबाहेर दिवा लावून जागरण केले आणि यमदूतांना परत जावे लागले. त्यामुळे यमराजाने असा नियम केला की जो धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमराजाच्या नावाने दिवा दान करेल त्याला अकाली मृत्यूचे भय राहणार नाही. त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तिळाच्या तेलाचा 4 वातींचा दिवा लावला जातो. हा विधी कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यमदीपदान करण्याची योग्य पद्धत असते. यमदीपदान हे सहसा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळेस केले जाते. यासाठी गव्हाच्या पिठाचा एक मोठा दिवा तयार करण्याची किंवा मातीचा दिवा वापरण्याची प्रथा आहे. या दिव्यामध्ये तिळाचे तेल घालावे. कापसाच्या 2 लांब वाती घेऊन त्या एकमेकांच्या आडव्या म्हणजे चौमुखी अशा पद्धतीने ठेवाव्यात, जेणेकरून दिव्याची 4 टोके बाहेर दिसतील. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्याची रोळी, अक्षत, फुले आणि थोडी साखर अर्पण करून पूजा करावी. हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर किंवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा, कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. या पद्धतीने यमदीपदान केल्यास यमराज प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात अशी श्रद्धा आहे. तर ही होती यमदीपदानाची संपूर्ण माहिती, विधी आणि त्यामागील पौराणिक कथा. हा दिवा योग्य पद्धतीने लावल्यास तुमच्या कुटुंबाला नक्कीच यमराजांचा आशीर्वाद मिळेल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.